नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस ट्युटोरियल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन हा जो इयत्ता 7वी मधला जनरल सायन्स मधला लेसन आहे त्याचा थर्ड पार्ट बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स बघणार आहोत. याच्या आधीच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण ॲडॅप्टेशन इन प्लांट हा पार्ट कव्हर केलेला आहे, ज्याच्यामध्ये ॲक्वॅटिक, डेझर्ट प्लांट किंवा मग फॉरेस्ट प्लांट, ग्रासलँड, ठीक आहे, ॲडॅप्टेशन इन प्लांट फॉर फूड इंजेक्शन हे सगळं कव्हर केलेलं आहे. आशा आहे तुम्ही सगळे व्हिडिओ पाहिले असतील. आता सुरुवात करूयात पुढच्या भागात. तर ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स आपण बघितलं की प्लांट्समध्ये बऱ्यापैकी ॲडॅप्टेशन आपल्याला झालेली दिसतात. तसे काही ॲडॅप्टेशन आपल्याला ॲनिमल्समध्ये सुद्धा झालेले दिसतात. म्हणजे बघा, आपण प्रत्येक ठिकाणी बघतो, प्रत्येक रिजन मध्ये असणारे जे प्राणी असतात ते वेगळे असतात. म्हणजे तुम्ही जर वाळवंटी प्रदेश बघितला तर तिकडे उंट असतात किंवा शक्यतो वाळूमध्ये लपून राहणारे छोटे छोटे जीव आपल्याला बघायला मिळतात. वाळवंटी प्रदेशातले जे प्राणी असतात ते आपल्याला स्नोवी रिजन मध्ये दिसत नाही किंवा स्नोवी रिजन मध्ये जे प्राणी असतात ते आपल्याला आपल्या भागामध्ये दिसत नाही. का? कारण काही पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक असतात त्यांच्या, ज्याच्या आधारे ते त्या प्रदेशामध्ये सर्वाइव्ह करू शकतात. तर चला सुरुवात करूया ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स. बघा, मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग. कंपेअर द डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स लिस्टेड बाय युअर फ्रेंड विथ युअर लिस्ट. डिस्कस द हॅबिटेट, फूड हॅबिट, कॅरेक्टरिस्टिक of body structure like a vertebral column, wings, gills, tails, etc. and prepare a chart. आता तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायला दिलेली आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही सगळे मित्रमंडळी मिळून, तुमचे क्लासमेट्स मिळून एक चार्ट बनवायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही व्हेरियस ॲनिमल्सना डिस्कस करताय किंवा कन्सिडर करताय. आणि मग त्यांचं हॅबिटेट म्हणजे ते कुठे राहतात, त्यांच्या फूड हॅबिट्स काय आहेत, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ बॉडी स्ट्रक्चर म्हणजे त्यांचे जे अवयव आहेत त्याच्या काही वेगळ्या वेगळ्या कॅरेक्टरिस्टिक आहेत का, जसं की वर्टिब्रल कॉलम आहे, विंग्स आहेत, गिल्स आहेत. तर हे सगळं तुम्ही चार्टमध्ये बनवून घ्यायचं आहे आणि डिस्कस करायचं किंवा कम्पेअर करायचं तुमचं आणि तुमच्या फ्रेंडचं काय वेगळेपणा आहे किंवा कुठले अनुकूलन आपल्याला बघायला मिळतात. व्हॉट डिफरन्सेस डू यू सी बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल्स. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती राहणारे, बरोबर, ठीक आहे. ॲक्वॅटिक म्हणजे जलचर, जमिनीवरती राहणारे आणि ॲक्वॅटिक. म्हणजे आता बघा, व्हॉट डिफरन्सेस डू यू सी बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल्स. टेरेस्ट्रियल आपण जमिनीवरती राहणारा कोणताही एखादा प्राणी कन्सिडर करू. मांजर 4 पाय असतात, शरीरावरती लव असते, केस असतात, हो की नाही, आणि नाकाने श्वास घेत असतो. पाण्यामध्ये राहणारा एखादा प्राणी मासा, जनरली मासे पाण्यात राहतात. मासे त्यांना नाक नसतं श्वास घेण्यासाठी, त्यांना पाय नसतात, बरोबर. आणि खाण्याचे पण त्यांच्या काही वेगळ्या सवयी असतील, आपण बघू. म्हणजे आता मांजर जे असतं ते शिकार करतं, इकडचं तिकडचं पकडून खातं, कदाचित ते सुद्धा शिकार करूनच खात असतील. पण एकंदरीत शरीराच्या अवयवांची ठेवण बघितली तर ती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. ॲज compared to terrestrial animals, the skin and a body shape of aquatic animals appear to have undergo change. Fishes have scales on their skin and fins on the body. Their body taper toward both ends like a spindle. Fish breathe with gills instead of nose. Their eyes have transparent eyelids. They have air bladders within the body to help them to float. आता बघा, हे ॲक्वॅटिक ॲनिमल्स मधले असणारे ॲडॅप्टेशन आपल्याला बघायला मिळतात. काय असतं, माशांचा आकार हा जमिनीवरील प्राण्यांच्या आकारापेक्षा वेगळा आहे. त्यांचा जो आकार आहे तो बदललेला आहे. त्यांची बॉडी जी असते ती स्पिंडल सारखी असते, बरोबर, दोन्ही टोकाला निमुळ. हा मासा आहे समजून घ्या. त्याच्या अंगावरती गिल्स असतात, म्हणजे काय, खवले. त्याच्या बॉडीवरती फिन्स असतात, पर, त्याला शेपूट पण असते, बरं, ठीक आहे.
बरोबर. त्याचबरोबर त्यांना गिल्स असतात. म्हणजे काय काय म्हणतो आपण त्याला? गिल्स म्हणजे कल्ले. म्हणजे बघा, फिश हॅव स्केल ऑन द स्किन. हे खवले म्हणजे स्केल. हे गिल्स, हे फिन्स. तर हे सगळे जे दिसतात ते त्याच्या बॉडीमध्ये झालेले अडॅप्टेशन्स आहेत. माशाच्या अंगावरती खवले असतात, जेणेकरून त्यांची स्किन एकदम बुळबुळीत राहते. पाण्यामध्ये ते विदाउट रेजिस्टन्स मूव्ह करू शकतात किंवा पोहू शकतात. त्याचबरोबर त्यांना फिन्स असतात बॉडीवरती, जे त्यांना मुवमेंटला मदत करतात. त्यांचा शेप जो असतो बॉडीचा तो स्पिंडलसारखा किंवा दोन्ही टोकाला निमुळत असतो. त्यामुळे त्यांना पाण्याचा जास्त विरोध येत नाही. ते पाण्यामध्ये सहज चुळकी मारू शकतात. त्याचबरोबर फिश ब्रीथ विथ देअर गिल्स इन्स्टेड ऑफ अ नोज. ते त्यांच्या कल्ल्यातून, इथे जे कल्ले नावाचा एक अवयव असतो त्यांना, त्याच्यातून ते श्वास घेत असतात. त्यांना श्वास घेण्यासाठी नाक नसतं. देअर आय हॅव ट्रान्सपरंट आयलिड. पाण्यामध्ये ते बघू शकत, म्हणजे त्यांना क्लिअरली बघता यावं, विजन क्लिअर राहावं म्हणून त्यांचे आयलिड जे असतात ते ट्रान्सपरंट असतात. ते आयलिड क्लोज असताना सुद्धा बघू शकतात. दे हॅव एअर ब्लॅडर विदिन द बॉडी टू हेल्प देम टू फ्लोट. त्यांच्या बॉडीमध्ये आतमध्ये एअर ब्लॅडर्स असतात. आता हवेचा फुगा असतो एक छोटासा, प्रत्येक माशामध्ये असतो. त्याच्यामुळे काय होतं, तर त्यांची बॉडी जी आहे ती पाण्यामध्ये फ्लोट करू शकते, तरंगू शकते. तर हे जे सगळे आहेत ते जलचर प्राण्यांमध्ये असणारे अडॅप्टेशन किंवा अनुकूलन आहे. ऑब्झर्व द बॉडी ऑफ द फ्रॉग, डक अँड अ टॉर्टॉइस. ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दिस एनिमल्स. आता तुम्हाला फ्रॉग, डक आणि टॉर्टॉइस हे तिन्ही अॅनिमल्स तुम्ही पाहिलेले आहेत, बरोबर. तर हे जे अॅनिमल्स आहेत ह्यांच्या पायाचा त्यांना कसा उपयोग होत असतो? व्हॉट हेल्प्स फ्रॉग टू ब्रीथ अंडर वॉटर. बेडूक पाण्याच्या आतमध्ये कसा श्वास घेतो? बेडूक तुम्ही बघितलाय, तो पाण्यामध्येही राहतो आणि जमिनीवरतीही राहतो. हे जे तिन्ही आहेत, फ्रॉग आहे, डक आहे आणि टॉर्टॉइस आहेत, हे तिन्ही जे प्राणी आहेत ते पाण्यामध्ये सुद्धा राहतात आणि जमिनीवरती सुद्धा राहतात. अशा प्राण्यांना अँफिबियन्स असं म्हणतात. अँफिबियन्स म्हणजे उभयचर, जे दोन्हीकडे राहतात. अँफिबियन्स म्हणजे उभयचर, जे पाण्यामध्ये राहतात त्याचबरोबर जमिनीवरती सुद्धा राहतात. तर हे जे फ्रॉग, डक आणि टॉर्टॉइस आहेत ह्यांचे पाय त्यांना कशा प्रकारे मदत करतात? बेडूक पाण्यामध्ये कसा श्वास घेतो? ऑफ व्हॉट यूज आर द लॉंग हाइंड लेग ऑफ अ फ्रॉग. बेडकाचे जर पाय तुम्ही बघितले, हाइंड लेग म्हणजे पाठीमागचे पाय, त्याला 4 पाय असतात, पुढे 2 पाठीमागे 2. तर पाठीमागचे जे पाय असतात ते त्याला कशा प्रकारे मदत करतात? अँड व्हाय डझंट अ डक गेट वेट इन द वॉटर. बदक पाण्यामध्ये का भिजत नाही? तर ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार तुम्ही कधी केलाय का? असं कोणतं मॉडिफिकेशन त्यांच्या बॉडीमध्ये आहे त्याच्यामुळे बदक पाण्यामध्ये भिजत नाही? किंवा बेडकाचे जे पाय असतात ते कदाचित त्याला स्विम करायला मदत करतात. तो जेव्हा पाण्यामध्ये असतो तेव्हा अर्थात तो नाकाचा वापर करू शकत नाही श्वास घेण्यासाठी, मग तो श्वास कसा घेत असतो? आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तर बघूयात. As the frog and a duck have webbed toes, they can use their legs like oars. Water flows off the waxy feathers of a bird like a duck and a water hen. Webbed toes, slippery, smooth skin, and a triangular head helps frog to swim easily through water. They can live on the land as well as in water due to their ability to breathe through the skin in water and using the nose and lungs on the land. The typical colors of a frog's back help it to hide among the grass. आता बघा, ह्या तिन्ही प्राण्यांचे एकत्रित वैशिष्ट्य तुम्हाला दिलेले आहे. पहिलं काय आहे, फ्रॉग आणि डक जे आहेत त्यांना वेब टोज आहेत, म्हणजे त्यांचे जे पाय असतात ते असे जोडलेले असतात, बरोबर. आणि हे जे वेब टोज आहेत ते ओर म्हणजे वल्ले ज्याला म्हणतो आपण, पाणी मागे सारण्यासाठी, स्विम करताना पाणी मागे सारण्यासाठी ओर सारखा त्याचा वापर होतो. वॉटर फ्लोज ऑफ द वॅक्सी फीदर ऑफ अ बर्ड लाईक अ डक अँड अ वॉटर हेन. डक आणि वॉटर हेन हे जे आहेत ते पाण्यामध्ये भिजत का नाही? कारण त्यांचे जे फिदर असतात ते वॅक्सी असतात, म्हणजे थोडासा तेलकट मेणासारखा थर असतो त्याच्यावरती, ज्याच्यामुळे ते भिजत
नाही. Slippery smooth skin and a triangular head helps frog to swim easily through the water. Slippery म्हणजे अशी बुळबुळीत असणारी स्किन आणि त्याचं जे हेड असतं त्याचा शेप असा ट्रायंग्युलर असतो. बरोबर, हे थोडं पण असा असा शेप असतो बेडकाच्या डोक्याचा थोडाफार ट्रायंगल. समजून घ्या, हा ट्रायंगल आहे. ठीक आहे. तर ट्रायंग्युलर शेपमुळे काय होतं तर त्यांना स्विम करता येतं इझिली. त्यांची जी स्किन असते ती बुळबुळीत असते, एकदम निसरडी असते, म्हणजे घसरणारी असते, बुळबुळीत. आणि शेप जो असतो हेडचा तो ट्रायंग्युलर असतो आणि त्यामुळे ते इझिली स्विम करू शकतात. ते कॅन लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज वॉटर ड्यू टू देअर ॲबिलिटी टू ब्रीथ थ्रू द स्किन इन वॉटर अँड युझिंग द नोज अँड अ लंग ऑन अ लँड. ते पाण्यामध्येही राहू शकतात बेडकं आणि बाहेरही राहू शकतात. का? कारण जेव्हा ते पाण्यामध्ये असतात तेव्हा ते त्यांच्या स्किनच्या थ्रू रेस्पिरेट करत असतात किंवा श्वास घेत असतात. जेव्हा ते जमिनीवरती असतात तेव्हा ते त्यांचे नाक आणि लंग्स वापरून श्वास घेत असतात. या दोन्ही ॲबिलिटी किंवा या दोन्ही फॅसिलिटी त्यांच्या बॉडीमध्ये आहेत आणि त्यामुळे ते दोन्ही ठिकाणी राहू शकतात. द टिपिकल कलर्स ऑफ अ फ्रॉग्स बॅक हेल्प इट टू हाईड अमंग द ग्रासेस. फ्रॉगच्या पाठीचा जो हिरवट कलर असतो, एकदम सगळेच फ्रॉग तसेच हिरवट काळपट कलरचे असतात, तर तो कलर त्यांना गवतामध्ये लपून राहायला मदत करतो, जेणेकरून त्यांना पटकन एखादा शिकारी शोधणार नाही. Make a list of the name of some other amphibians you know and study their adaptation. असे amphibians म्हणजे जे पाण्यामध्ये राहतात आणि जमिनीवरती पण राहतात. बरोबर. तर अशा amphibians लिस्ट करा आणि त्यांचे जे कॅरेक्टर्स आहेत ते तुम्ही स्टडी करा. Adaptation in forest and grassland animals. कुरणामध्ये आणि जंगलामध्ये राहणारे जे प्राणी असतात त्यांच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे अडॅप्टेशन आपल्याला बघायला मिळतात. Carnivorous animal like the wild dog, fox, tiger and lion have strong legs to run fast and capture their prey. आता बघा, कार्निवोर्स म्हणजे जे मांस खातात. बरोबर, जे अन्न म्हणून मांस खातात त्यांना आपण कार्निवोर्स असं म्हणतो. तर हे जे काही कार्निवोर्स अॅनिमल्स असतात ज्याच्यामध्ये जंगली कुत्रा किंवा कोल्हा, वाघ, सिंह, त्यांचे स्ट्रॉंग लेग्स असतात दॅट दे कॅन रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. त्यांचे पाय जे असतात ते खूप स्ट्रॉंग असतात, ज्यामुळे ते खूप वेगाने पळू शकतात आणि आपलं जे भक्ष्य आहे ते पकडू शकतात. दे हॅव क्लॉज अँड देअर canine teeth are sharp and pointed. What is the function of such teeth? त्यांना क्लॉज असतात, पंजे असतात बघा, असं पंजानी भक्ष्य पकडतात ते. आणि त्यांचे जे कनाईन टीथ असतात, कनाईन टीथ म्हणजे सुळे ज्याला म्हणतो आपण, हे जे टोकदार जात असतात आपल्या तोंडामध्ये, सुळे, तर त्यांचे जे कनाईन्स असतात ते एकदम शार्प असतात, पॉइंटेड असतात. काय वाटतं तुम्हाला, त्या जे कनाईन्स आहेत त्याचा काय उपयोग होत असेल? अर्थात भक्ष्याचे लचके तोडण्यासाठी किंवा त्यांचं मांस तोडून खाण्यासाठी त्या कनाईंचा उपयोग होत असतो. टायगर्स हॅव पॅडेड पॉज. दिस enables them to silently stalk their prey and capture it easily. The eyes of a predatory carnivorous are located in front of their head. It helps them to spot their prey from a long distance. आता वाघ जो असतो त्याचे जे पंजे असतात, पॅडेड पॉज, ते एकदम असे पॅड सारखे, मऊ गादी सारखे असतात, जेणेकरून हे जे वाघ आहेत ते अगदी शांतपणे त्यांचं भक्ष्य पकडू शकतात किंवा त्याला स्टॉप करू शकतात. बराच वेळ त्याचा पाठलाग केला तरी त्याच्या पायांचा आवाज येत नाही. बरोबर. त्याचबरोबर हे जे प्रेडेटरी अॅनिमल्स आहेत, म्हणजे जे शिकारी कार्निवोर्स आहेत, बरोबर, त्यांचे डोळे जे आहेत ते फ्रंट ऑफ देअर हेड, ते कुठे लोकेट असतात तर त्यांच्या डोक्याच्या समोरच्या बाजूला लोकेट असतात, त्यांच्या डोक्याच्या पुढच्या बाजूला असतात आणि त्यामुळे ते बऱ्याच दूरवरचं भक्ष्य जे आहे ते बघू शकतात. बरोबर, खूप दूरवर सुद्धा ते आपलं भक्ष्य टिपू शकतात. द आईज ऑफ हर्बिवोर्स आर बिलो द फोरहेड ऑन द इदर साइड ऑफ द हेड. This gives them wide angle vision which helps to protect them from predators. आता हर्बिवोर्स म्हणजे जे झाडं, वनस्पती खाणारे प्राणी आहेत त्यांना आपण शाकाहारी म्हणू. ठीक आहे. तर असे जे हर्बिवोर्स असतात त्यांचे जे डोळे असतात ते त्यांच्या डोक्याच्या खाली, कपाळाच्या खाली आणि दोन्ही साईडला लोकेट झालेले असतात, समोर नसतात. त्यांचा चेहरा असा निमुळत असतो शक्यतो आणि दोन्ही साईडला ते असतात आणि त्यामुळे काय होतं, वाईड रेंज ऑफ विजन त्यांना मिळते. ते तिन्ही बाजूला आपलं लक्ष ठेवू शकतात.
जेणेकरून कुठून त्यांच्यावरती हल्ला होत नाही ना याची काळजी ते घेऊ शकतील. Their legs are long and tapering with strong hooves, which enable them to run fast, taking long leaps. Their long and freely moving ears can receive sound from long distance and in different directions. आता त्यांचे जे पाय असतात ते एकदम निमुळते असतात बघा. जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांचे पाय एकदम काटक आणि निमुळते असतात, जेणेकरून ते पटकन लीप घेत म्हणजे त्यांना उड्या मारत पळू शकतात स्पीडमध्ये, बरोबर. आणि त्याचबरोबर त्यांचे जे कान असतात ते सतत मुव्हिंग असतात, फ्रीली आणि मुव्हिंग चारी बाजूने फिरत असतात त्यांचे कान, जेणेकरून आजूबाजूला होणारा कोणताही साऊंड ते पटकन टिपू शकते, बरोबर. कोणत्याही आवाजाची किंवा हालचालीची जाणीव त्यांना झाली तर त्यांना पटकन पळता यावं अशा तऱ्हेने त्यांच्या कानामध्ये जे आहे ते मॉडिफिकेशन झालेलं असतं. Deer and blackbucks have colors that merge with their surroundings. Their teeth are strong for chewing tough plant material. डिअर्स आणि ब्लॅकबक्स जे असतात त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं मॉडिफिकेशन असतं की ते गवतामध्ये किंवा त्यांचे जे सराउंडिंग आहे त्याच्यामध्ये स्वतःला लपवून घेऊ शकतात. त्यांचा बॉडीचा कलर असा असतो की पटकन सभोवताली किंवा त्यांच्या परिसरातून ते ओळखून येत नाहीत. त्याचबरोबर त्यांचे जे टीथ असतात, जे दात असतात ते स्ट्रॉंग असतात, जेणेकरून ते झाडं किंवा टफ प्लांट मटेरियल आहे जे ते चावून खाऊ शकते. तर हे जे आहेत ते फॉरेस्ट आणि ग्रासलँड अॅनिमल मध्ये असणारे ऍडॅप्टेशन आहेत. थोडक्यात सांगते तुम्हाला, जे मांसाहारी प्राणी असतात त्यांचे पाय जे असतात ते स्ट्रॉंग असतात, जेणेकरून ते पळून आपलं भक्ष्य पकडू शकतील. त्यांचे डोळे समोर हेडवरती लोकेट झालेले असतात, जेणेकरून त्यांना खूप दूरपर्यंत आपलं भक्ष्य दिसेल. वाघासारख्या प्राण्याचे जे पॉज असतात ते एकदम पॅडेड असतात, गादीसारखे मऊ, जेणेकरून ते भक्ष्याचा पाठलाग करताना भक्ष्याच्या लक्षात येत नाही. त्यांचे सुळे जे असतात ते एकदम धारदार असतात, पॉइंटेड असतात. त्याचबरोबर त्यांना पंजे सुद्धा असतात. म्हणजे हे सगळे अडॅप्टेशन त्यांच्यामध्ये होतात कारण ते व्यवस्थित त्यांची शिकार पकडू शकते. जे शाकाहारी किंवा हर्बीवोर्स आहेत त्यांचे डोळे कपाळाच्या खाली आणि दोन्ही बाजूला लोकेटेड असतात, जेणेकरून त्यांना दूरवरती आपली नजर ठेवता येईल. त्यांचे कान सतत सिग्नल पकडत असल्यासारखे मुव्हिंग असतात, त्यांना प्रत्येक डायरेक्शन मधून आवाज ऐकू येतो, बरोबर. त्याचे पाय एकदम काटक बारीक असतात, निमुळते असतात, ज्याच्यामुळे ते पटकन उड्या मारत पळून जाऊ शकते, बरोबर. आणि त्यांचे दात स्ट्रॉंग असतात, जेणेकरून त्यांना झाडाचे जे काही कडक मटेरियल आहे ते चावून खाता येईल. तर हे फॉरेस्ट आणि ग्रासलँड अॅनिमल्स मधले ऍडॅप्टेशन आहे. ऍडॅप्टेशन इन अ डेझर्ट अॅनिमल. Deserts are characterized by severe scarcity of water. स्कार्सिटी म्हणजे अगदी पाणी नसतंच तिकडे, बरोबर. पाण्याचं खूप प्रमाण कमी असतं, म्हणजे पाण्याची स्कार्सिटी आपल्याला जाणवते. Hence, desert animals have a thick skin to prevent loss of water from the body. Their legs are long with flat and cushioned sole. The nostrils are protected by the fold of skin. The eyelashes are long and thick. Rats, snakes, spiders, lizards in a desert live in the deep burrows during daytime and are active at a night. म्हणजे आता बघा, तुम्हाला उंटाचं चित्र दिलंय बाजूला आणि डेझर्ट मध्ये शक्यतो उंटच आपल्याला बघायला मिळतो. उंट सोडून इतर कोणते प्राणी आपल्याला बघायला मिळत नाही, बरोबर. हा जो कॅमल आहे किंवा उंट आहे याला शिप ऑफ डेझर्ट असं म्हटलं जातं. आणि हे जे अडॅप्टेशन आहेत ते जनरली कॅमल मध्येच आपल्याला बघायला मिळतात. तर पहिले काय आहे तर त्यांची स्किन जी असते ती थिक असते, खूप जाड असते, आणि त्यामुळे काय होतं तर वॉटर लॉस जो आहे तो प्रिव्हेंट केला जातो, बरोबर. आपण थोडं उन्हामध्ये गेलो की बघा आपल्याला घाम यायला सुरुवात होते, म्हणजे काय होतं आपली बॉडी जी आहे ती टेम्परेचर मेंटेन करत असते आणि त्यामुळे आपल्या बॉडीतून वॉटरचा लॉस होत असतो, बरोबर. पण आपण सतत पाणी पितो, पण वाळवंटामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाणी मिळत नाही, खूप कमी आहे, सगळीकडे वाळू पसरलेली आहे. आणि या कारणामुळे त्यांची स्किन असते ती जाड असते, जेणेकरून पाण्याचा लॉस होत नाही. त्यांचे जे पाय असतात ते उंच असतात विथ फ्लॅट अँड कुशन सोल्स. बघा वाळूमध्ये आपण चालणं मुश्किल होऊन जातं आपल्याला, रेतीमध्ये आपण चालायला लागलो तर आपले पाय धसतात खाली, पण हे जे उंट असतात त्यांचे पाय उंच असतात, जेणेकरून जमिनीची धप पण त्यांना लागत नाही आणि कुशन सारखे गादी सारखे तळवे असतात त्यांच्या पायाचे, ज्यामुळे त्यांचे पाय मातीमध्ये धसत नाही. The nostrils are protected by fold of a skin.
अँड आयलॅशेस आर लॉंग अँड थिक. त्यांचे जे नोस्ट्रीज असतात, नाकपुड्या, ते स्किनच्या फोल्डनी कव्हर केलेले असतात. कारण वाळवंटी प्रदेशामध्ये बऱ्याचदा हवेने काय होतं तर वादळ येत असतात, ज्याच्याबरोबर खूप सारी रेती किंवा माती उडते. तर त्यापासून प्रोटेक्शन म्हणून त्यांचे नाक जे असतात ते स्किनच्या फोल्डनी बंद केलेले असतात किंवा त्याचं प्रोटेक्शन स्किन फोल्ड असतं त्यांना. त्याचबरोबर त्यांचे ज्या आय लॅशेस असतात त्या सुद्धा लॉंग आणि थिक असतात, लांब असतात आणि जाड असतात. रॅट, स्नेक, स्पायडर, लिझर्ड, उंदीर, साप, स्पायडर म्हणजे कोष्टी आणि पाल. तर हे जे काही आहेत, जे डिझर्ट मध्ये राहणारे प्राणी आहेत, ते दिवसा जेव्हा खूप प्रमाणात ऊन असतं तेव्हा स्वतःला खड्ड्यामध्ये गाडून घेतात, जमिनीच्या खाली जाऊन खोलवर बसतात, जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही. आणि जेव्हा मग रात्री वातावरण थंड असतं तेव्हा मग ते रात्रीच्या वेळी ऍक्टिव्ह होतात. तर हे जे आहेत ते डेझर्ट अॅनिमल मध्ये असणारे अडॅप्टेशन आहेत. शक्यतो हे कॅमल मधले अडॅप्टेशन आहे. हा क्वेश्चन तुम्हाला असतो की वाय कॅमल इज कन्सिडर्ड ॲज अ शिप ऑफ अ डेझर्ट. कारण ह्या सगळे जे अडॅप्टेशन आहेत त्याच्यामुळे तो डेझर्ट मध्ये व्यवस्थित सर्व्हाइव्ह करू शकतो आणि म्हणून कॅमलला शिप ऑफ द डेझर्ट असं म्हटलं जातं. अडॅप्टेशन इन द अॅनिमल्स ऑफ अ स्नोवी रिजन. बर्फाळ प्रदेशामध्ये आढळणाऱ्या प्राण्यांमधलं अडॅप्टेशन. From the internet, download image of animals like a yak, polar bear, white fox, silver fox, mountain goat, Siberian husky dog, and a snow leopard. Compare these images with those of a similar animal from tropical forest. A white or a silver body color, long thick hair on the skin are typical characteristic of animals of the snowy region. How are these useful to them? आता बघा, स्नोवी रिजन मध्ये जे काही अॅनिमल्स असतात त्यांची नावं तुम्हाला सांगितलेली आहेत. याक हे बर्फाळ प्रदेशात हमखास आढळणारा प्राणी आहे. याक ज्याचा फोटो अगदी आपण एबीसीडीच्या चार्ट पासून बघतो, वाय फॉर याक, ज्याच्या अंगावरती खूप असे केस असतात, बरोबर. त्याचबरोबर पोलर बियर जे ध्रुवीय भागामध्ये राहणारा अस्वल असतं. व्हाईट फॉक्स पांढरे कोल्हे, सिल्वर फॉक्स सिल्वर कलरचे कोल्हे. त्यानंतर माउंटेन गोट पर्वतीय भागात राहणाऱ्या शेळ्या. सायबेरियन हस्की डॉग हा सुद्धा कुत्र्यांचा एक प्रकार आहे, जे बर्फाळ प्रदेशात किंवा थंड वातावरणात आपल्याला आढळतात. तर तुम्हाला काय करायचं तर ह्या सगळ्यांचं कंपॅरिझन आपल्या इकडे जे सेम प्राणी आढळतात त्यांच्यासोबत करायचंय. म्हणजे तिकडचा जो हस्की डॉग असतो आणि आपला जो गावठी कुत्रा आहे, किंवा तिकडची जी माउंटेन शेळी असते आणि आपल्याकडची गावठी शेळी आहे, काय फरक दिसतो तुम्हाला दोन्हीमध्ये? ते तुम्हाला स्वतःला कम्पेअर करायचं आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की मग तिकडच्या भागामध्ये असणारे अॅनिमल्स स्नोवी रिजन मधले आणि आपल्या भागामध्ये असणारे अॅनिमल्स त्याच्यामध्ये नक्की काय फरक आहे. आणि तो जो फरक आहे तो तिथल्या प्राण्यांमध्ये झालेलं अडॅप्टेशन किंवा अनुकूलन आहे, ते त्या वातावरणानुसार राहायला त्यांना मदत करत असतं. बघा, अ व्हाईट ऑर अ सिल्वर बॉडी कलर, लॉंग थिक हेअर ऑन द स्किन आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ अॅनिमल्स ऑफ अ स्नोवी रिजन. त्यांच्या अंगावरती व्हाईट किंवा सिल्वर कलरचे केस असतात. त्यांचा बॉडी कलर सुद्धा व्हाईट किंवा सिल्वर असतो आणि त्यांच्या अंगावरती थिक हेअर असतात, खूप जास्त प्रमाणात फर असते. हेअर म्हणजे ते आपल्या प्राण्यांच्या अंगावरचे केसासारखे केस नसतात, एकदम असं फर असतं ना, खूप घनदाट जाड केस, तसे केस त्यांच्या अंगावरती दिसतात. तर काय वाटतं तुम्हाला, ह्या ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या त्यांना कशा प्रकारे मदत करत असतील? म्हणजे आता बघा, व्हाईट कलर त्यांना बर्फाळ प्रदेशात लपून राहण्यास मदत करतो, बरोबर. बर्फामध्ये ते स्वतःला लपवून ठेवू शकतात, स्वतःचा बचाव करू शकतात. त्याचबरोबर जे फर असतं त्यांच्या अंगावरती, खूप जाड घनदाट केस असतात, त्याच्यामुळे काय होतं तर थंडीपासून त्यांच्या शरीराचं रक्षण होतं. अर्थात बर्फाळ प्रदेशामध्ये खूप जास्त थंडी असणार आहे आणि ह्या थंडीपासून त्यांचं रक्षण होतं. पुढे बघा, अडॅप्टेशन इन अ एरियल अॅनिमल. एरियल म्हणजे हवेमध्ये उडणार, बरोबर. एरियल अॅनिमल्स म्हणजे हवेमध्ये उडणारे. कॅन यू टेल, तुम्ही सांगा बरं, व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन द व्हेकल्स ऑन द रोड अँड एरोप्लेन. एरोप्लेन्स आणि रस्त्यावरून जाणारी वाहनं या दोन्हीमध्ये मुख्य फरक कोणता असतो? तुम्हाला लहानपणापासून माहिती आहे, विमानाला पंखे असतात, ते हवेत उडत असतं, बरोबर. आणि गाडी जी असते त्याला चाकं असतात, ती रस्त्यावरती चालत असते. कोणतीही गाडी हवेमध्ये उडू शकत नाही, बरोबर. बघा, द स्पेंडल शेप ऑफ बॉडी of birds
also minimize the resistance of air while flying. With hollow bones, a body covering the feathers, and a modification of a foreleg into wings, their body is light in weight and adapted for flying. आता जर पक्षी तुम्ही बघितले तर पक्ष्यांचा जो आकार असतो तो सुद्धा असाच असतो बघा. इथे त्याचं शेपूट झालं, इकडे त्याची चोच झाली, म्हणजे हा जो आकार आहे दोन्ही टोकाला निमुळतात, ज्याच्यामुळे काय होतं तर हवेत उडताना त्यांना रेजिस्टन्स होत नाही. त्या एकदम दोन्ही बाजूला निमुळत्या आकारामुळे ते हवेत इझिली उडू शकतात. त्याचबरोबर काय असतं तर त्यांचे जे बोन्स असतात ते हॉलो असतात, पोकळ असतात, बरोबर. त्यांचे जे पुढचे पाय असतात फोर लेग विंग्स मध्ये कन्वर्टेड झालेले असतात. तुम्ही कोंबडी बघा, तिला 2च पाय असतात आणि 2 पंख असतात. म्हणजे हे जे पुढचे 2 पाय आहेत, जनरली जमिनीवर चालणाऱ्या प्राण्यांमध्ये 4 पाय आपल्याला बघायला मिळतात. तर हे जे पक्षी आहेत त्यांच्यामध्ये पाठीमागचे 2 पाय आहेत आणि पुढचे जे 2 पाय आहेत त्याचं पंखामध्ये रूपांतर झालेलं आहे. त्याचबरोबर a body covering with feathers and a modification of a foreleg into wings, their body is light in weight and adapted for a flying. ह्या सगळ्या मॉडिफिकेशन मुळे काय होतं त्यांच्या बॉडीचं वजन कमी होतं आणि ते हवेमध्ये उडू शकतात. म्हणजे पुढचे 2 पाय आहेत ते पंखामध्ये रूपांतरित झालेत, हाडं पोकळ आहेत, त्यांचा आकार असा निमुळता आहे, बरोबर. आणि या सगळ्या कारणामुळे ते हवेमध्ये इझिली उडू शकतात. The body of insect also is light in weight and tapers at both ends. They can fly with 2 pairs of wings and also walk with stick-like legs. Bats can fly with the help of the patagium, a thin fold of skin between their forelegs and hind legs. आता बघा हे पक्ष्यांचं झालं. आपण कीटक सुद्धा उडताना बघतो, फुलपाखरं उडतात, मच्छर उडतात, कधी कधी झुरळं पण उडतात, भुंगे. तर हे जे इन्सेक्ट्स आहेत ते सुद्धा लाईटवेट असतात, त्यांचं वजन फार कमी असतं आणि त्यांच्या बॉडीचा शेप सुद्धा हाच असा असतो, टेपर्ड ॲट बोथ एंड, दोन्ही बाजूला निमुळतात. ते त्यांच्या पंखाच्या 2 जोडीसोबत उडू शकतात, बरोबर. किंवा मग त्यांना स्टिक लाईक लेग्स असतात, एकदम काड्यासारखे पाय असतात. माशी बघा घरामध्ये बसणारी, त्याला सुद्धा 2 पेअर ऑफ विंग्स असतात आणि 6 एकदम काडीसारखे बारीक पाय असतात. तर ते त्यांच्या पंखाच्या मदतीने उडू शकतात. तसेच हे जे स्टिक लाईक लेग्स आहेत त्याच्या मदतीने चालू शकतात. बॅट्स म्हणजे वटवाघूळ, तुम्ही बघितलं असेल, वटवाघूळ उडताना दिसतं. त्याला जे असतात ते पंख आहेत असं आपण म्हणू शकत नाही, कारण तो पक्षी नाही, वटवाघूळ हा प्राणी आहे. पण त्याचे जे 4 लेग्स असतात, पुढचे जे पाय असतात त्याला स्किनचे फोल्ड्स असतात. म्हणजे तुम्ही घरातला पडदा बघा, असे फोल्ड करून ठेवता, साडीच्या निऱ्या करतात, तसे त्याच्या स्किन मध्ये फोल्ड्स असतात, बरोबर. त्याचे जे पाय आहेत पुढचे त्याला एक स्किनचा लेअर आहे छोटा आणि ते फोल्ड होत असते आणि त्या स्किन फोल्डच्या मदतीने तो हवेमध्ये उडू शकतो. ऑब्झर्व द व्हेरियस बर्ड्स अँड इन्सेक्ट इन युअर एरिया. तुमच्या एरियामध्ये असणारे वेगवेगळे जे इन्सेक्ट्स आहेत आणि बर्ड्स आहेत त्यांचं ऑब्झर्वेशन करा, जेणेकरून तुम्हाला त्यांच्यामध्ये असणाऱ्या अडॅप्टेशन्स बद्दल आणखी जास्त माहिती मिळेल. म्हणजे बघा, चिमणी हा छोटा प्राणी आहे, छोट्या उंचीवरती उडतो. कोंबडी ही सुद्धा अगदी कमी उंचीवरती उडते. पण गरुडासारखे, घारीसारखे काय प्राणी आहेत जे आकाशात अतिशय उंच जातात. म्हणजे त्या अनुरूप त्यांच्यामध्ये असणारे अडॅप्टेशन्स आपल्याला बघायला मिळतात. तर तुम्ही तुमच्या आजूबाजूचे हे जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांना ऑब्झर्व करा आणि त्यांच्यामध्ये कोणत्या अडॅप्टेशन्स आपल्याला बघायला मिळतात ते जाणून घ्या. आतापर्यंत आपण प्राण्यांमधले अडॅप्टेशन्स बघितले, ज्याच्यामध्ये ॲक्वॅटिक किंवा मग डेझर्ट, ग्रासलँड आणि फॉरेस्ट आणि एरियल ॲनिमल्स हा पार्ट आपण बघितलेला आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत. याचा पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत माझा व्हिडिओ बघा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा YS ट्युटोरियल. तोपर्यंत धन्यवाद.